वेलकम बॅक टू BMS प्राण चॅनल. आज आपण सगळे बघणार आहोत पथ्य कल्पना, जो की एक इम्पॉर्टंट LQ आहे. सगळ्यात पहिले बघूया पथ्य म्हणजे काय. पथ्य म्हणजेच काय तर पथ्य म्हणजे हितकारक आहार. पथ्य म्हणजेच काय तर पथ्य म्हणजे उपयुक्त आहार. हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. आता नेक्स्ट पॉइंट काय त्याचं महत्व, इम्पॉर्टन्स. तर पथ्य कल्पना ही स्वस्थवर्धक असते. म्हणजेच काय तर स्वस्थला लाभकारक असते आणि स्वस्थ रक्षक सुद्धा असते. व्याधीला नाश करण्यामध्ये पण पथ्यकल्पनाचा एक प्रमुख कार्य असते. तसेच रक्षा करून आपला बंध सुद्धा प्रदान करते. तर 4 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे इम्पॉर्टन्स मध्ये, म्हणजेच काय त्याच्या महत्वामध्ये. आता बघा, व्याधी होऊ नये म्हणून योग्य व उपयुक्त आहार विहार मनाला प्रिय असणारा त्यालाच आपण पथ्यकल्पना असे म्हणतो. तर पथ्यकल्पना एक प्रमुख आहार स्तंभ सुद्धा आहे. आता पथ्यकल्पनाचे कोणते 4 इम्पॉर्टंट टाइप्स आहे तर ते मंड, पेय, यवागू आणि विलेपी. श्लोक बघा. सिकेते रहितो मंड, पेय सिकेते समिनित्व, यवागू बहुर सिकतः स्यातः, विलेपी विरल द्रव. म्हणजेच काय तर आता जे 4 टाइप्स आहे ते कोणत्या बेसिसवर आहे, त्याच्या वॉटरचा अमाऊंट किती असणार कशामध्ये, जसे की अन्न पंचगुणतोय यवागु षडगुण पाचते, चतुर्दश गुण मंड विलेपी तू चतुर्गुण. म्हणजेच काय तर बघा, अन्न म्हणजेच काय तर भात, अन्न, विलेपी, मंड आणि यवागु. अन्नामध्ये वॉटरचा अमाऊंट औषध सिद्ध जल किती असणार 5 गुणा, विलेपीमध्ये 4 गुणा, मंडमध्ये 14 गुणा, यवागु मध्ये 6 गुणा. याचा अर्थ काय नेमका तर आपण वॉटर इनटेक जसे की विलेपी बनवताना आपण वॉटरचा अमाऊंट किती घेतोय, कोणत्या रेशो मध्ये घेतोय, तेच म्हणजे काय 4 गुणा वगैरे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा मंड. चतुर्दश गुण मंड म्हणजेच काय तर 14 टाइम्स आपण वॉटरचा अमाऊंट घेतो. जे औषध सिद्धी जल घेतोय ते 14 टाइम्स घेतोय. बघा वरती बघा, एकदा मी सांगितलंय तिथे मंड 14 गुणा, खाली पण इथं सांगितलंय मंड 14 गुणा. ते लक्षात राहावं म्हणून 2-3 मेन्शन केलेलं आहे. तर विधी काय, मंड कसे बनवायचे. 4 पल तांदूळ एका स्वच्छ पात्रात घेऊन त्यात 14 भाग पाणी टाका. एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, तांदूळ घ्यायचं. किती भाग 4 पल, त्याच्यात काय करायचं 14 भाग पाणी टाकायचं. बनवायचं कसं तर पात्र घ्यायचं, त्यात तांदूळ टाकायचं 4 पल, पाणी टाकायचं, त्याला मंद अग्नीवर ठेवून शिजवायचं. शिजवल्यानंतर जी वरती तिथे पेस्ट तयार होईल तेच पेस्ट म्हणजेच काय मंड. बघा विधी बघूया. हे पात्र मंद अग्नीवर ठेवावे. भात शिजवल्यानंतर भात करणं विहिरीत. भाताची पेज म्हणजे वरील केवळ द्रव्य भाग, त्यालाच काय आपण मंड असे म्हणतो. एक इम्पॉर्टंट पॉइंट दिमागात ठेवा की सुंठी आणि सेंदव टाकल्यास दीपन आणि पाचन आहार मध्ये त्याचे उपयोगी ठरते. म्हणजेच काय तर मंड बनवताना सुंठी आणि सेंदवचा वापर केला तर दीपन पाचन अजून चांगल्या प्रक्रियेने होते. श्लोक बघा. नीरे चतुर्दश गुणे सिद्धो बंटक तत्व सिकावाताह, सुंठी सेंदव संयुक्त पाचनो दीपनो पर. म्हणजेच मंडला चतुर्दश गुण म्हणजेच काय तर 14 टाइम्स ऑफ वॉटर घेतल्यानंतर सुंठी आणि सेंदव याचा उपयोग करून पाचन दीपनसाठी आपल्याला उपयोगी ठरते. गुण काय, अग्निदीपन, वातानुलोमन, स्वेदनकारक, स्रोतसांना मृदुता प्रदान करणारे, तृप्तिकारक आणि प्राणधारक. हे त्याचे इम्पॉर्टन्स गुण आहे. आता आपण बघूया पेय. पेय म्हणजे काय तर पेय सिखत सनित्व. म्हणजेच काय तर भात नेमीनंतर मंड सोबत किंचित भाताचा कर्ण जो मिश्रित होतो, मिश्रित द्रव्यालाच पेय असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच काय तर भात जे आपण निर्माण नंतर मंडासोबत किंचित भाताचा कण मिश्रित द्रव्याला पेय म्हणतात. जे भाताचे कण त्याच्यात अजून मिश्रित होते भात निर्माणानंतर त्यालाच पेय असे म्हणतात. ते बनवता कसे ते बघूया. पेय म्हणजे काय तर एक भाग आहार द्रव्य घ्यायचा, त्यात 14 भाग पाणी टाकून मंद अग्नीवर शिजवायचं. पहिले पण सांगितलं होतं की 14 टाइम्स घेतलेलं आहे आपण पेय अजून मंड. जे पाणीचं अमाऊंट आहे ते 14 टाइम्स आहे. आणि त्यानंतर मंद अग्नीवर शिजवायचं. शिजलेल्या भातात सिकत आणि मंड समभागात प्रमाणात असतील. म्हणजे काय सिकत आणि जे मंड आहे ते समभागात असतील. गुण काय आहे तर स्वेद आणि अग्नि उत्पन्न, लघु दीपन, बस्तीशोधक, क्षुधा, तृष्ण, श्रम, वलानी, नाश, वातानुलोमन, ज्वरनाशक आणि मलानुलोमक. ठीक आहे. तुम्हाला मंड म्हणजे समजलं की मंड मध्ये काय जो वरचा भाग राहतो विहिरीत पेय, त्यालाच आपण मंड असे म्हणतात. पेयामध्ये काय होतं तो सिकत आणि मंड आहे जे आहे ते समभागात असणार.
त्याचे हे गुण पण सांगितले आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण येवागू बघूया, जो की एक येवागू आणि विलेपी बघू. ठीक आहे. थँक्यू गाईज. नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा, ताकी तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल पथ्यकल्पना पार्ट 2 व्हिडिओसाठी.